हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 87. अकिंचन कामचारो निर्द्वंद्वश्चिन्न संशयः असक्तः सर्वभावेषु केवलो रमते बुधा. भावार्थ: संपत्तीविहीन, स्वच्छंद, द्वंद्वरहित, संशयरहित, आसक्तीरहित, एकटा असलेला असा ज्ञानी योगी सर्वांमध्ये सहजच विहार करतो. संपत्तीविहीन. ज्ञानी योगी संपत्तीविहीन असतो. तो निष्कांचन असतो. धनसंपत्तीचा त्याला सोस नसतो. पैसा, अडका, मालमत्ता याचा तो संग्रह करत नाही. त्याला चरितार्थासाठी जी धनसंपत्ती, जो काही पैसा अडका लागतो तेवढाच तो मिळवतो आणि अत्यावश्यक असेल तितकेच संग्रही करतो. जे जास्तीचे असेल तो ते समाज उपयोगी, समाजाला उपयोग होईल असे प्रभूचे सेवेकरता सत्कारणी खर्च करतो. त्याच्या गरजा अत्यंत कमीत कमी, साध्या आणि मर्यादित असतात. योगेश्वरांनी त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त मिळवण्याची कुवत दिलेली असते. ती गरजूंच्या उपयोगी व्हावी यासाठीच दिलेली असते. हे तो जाणतो आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करतो. तो पूर्ण क्षमतेने मिळवतो आणि प्रभू कार्यासाठी त्याचा विनियोग करतो. स्वच्छंद. असा अकांचन, संपत्तीविहीन ज्ञानी योगी स्वाभाविकच स्वच्छंद आचरण करतो. त्याला कशाची काही भीती आणि काळजी नसते. तो त्याला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तेथे आणि पाहिजे तितका अगदी सहजच विहार करतो. तो मनाने मोकळा असतो. जो संग्रह करतो त्याला त्याच्या संग्रहाचा सांभाळ करावा लागतो. धनसंग्रह, लोकसंग्रह आणि विचारसंग्रह असे 3 संग्रह प्रसिद्ध आहेत. धनसंपत्तीला चोरांची भीती असते. एक वेळ धन मिळवणे त्या मानाने सोपे आहे, परंतु त्याचा सांभाळ करणे महाकठीण आहे. कुत्रा पाळला तरी अडकायला होते. घर बंद करून दूर जाता येत नाही. पुढाऱ्यांना जास्त दिवस गावाला राहता येत नाही. कार्यकर्ते वाट पाहत असतात. अतिविचारी माणूस कोठेही भेट देऊ शकत नाही. द्वंद्वरहित. असा अकिंचन, स्वच्छंदी, द्वंद्वरहित असतो. अकिंचन असल्यामुळे त्याला सौख्याची अपेक्षा नसते. त्यामुळे तो सहजच दुःखरहित जीवन जगतो. सर्वामुखी मंगल बोलावे असे आचरण असल्यामुळे त्याला शत्रू मित्र नसतात. त्याला आपपरभाव नसतो. सर्वच त्याचे असतात. त्याचे साधे सरळ वागणे असते. हातून पाप पुण्य असे काही होत नाही. संशयरहित. अकिंचन, स्वच्छंदी, द्वंद्वरहित, मोकळ्या स्वभावाचा असतो. निर्मळ मनाचा असतो. त्याच्या वर्तणुकीत छक्के पंजे नसतात. तो स्वतःप्रमाणेच जग पाहतो. त्यामुळे त्याला सर्वत्र चांगलेच दिसते. तो चिखलातून कमळ तेवढेच शोधतो आणि त्यामुळे तो सदा प्रसन्न असतो. मनात काहीही भाव नसल्यामुळे त्याचा संशयी भाव नसतो. आसक्तीरहित. अकिंचन, स्वच्छंदी, द्वंद्वरहित, संशयरहित हा अनासक्त असतो. आपल्याला कोणाचे काहीही नको अशीच त्याची वृत्ती असते. मुळातच त्याच्या गरजा फारच मर्यादित असल्यामुळे आसक्ती ठेवावी असे त्याच्या जीवनात काहीही नसते. जे मिळेल त्यात तो महाआनंदी असतो. आपल्यातील एखादा वाटा गरजवंताला देण्याची त्याची वृत्ती असते. एकटा असलेला. अकिंचन, स्वच्छंदी, द्वंद्वरहित, संशयरहित, अनासक्त, मुक्त असतो. तो कोठेही, कोणालाही, कशालाही चिकटत नाही. त्याचा तो स्वतंत्र असतो. त्याचे एकला चलो रे असे जीवन सुरू असते आणि ते महाआनंदी असते. तो कोणाला कटकट करत नाही आणि कोणाची कटकट लावून घेत नाही. प्रभू मर्जीने जे करावे ते तो करतो. असा ज्ञानी योगी सर्वांमध्ये सहजच विहार करतो. अकिंचन, स्वच्छंदी, द्वंद्वरहित, संशयरहित, अनासक्त, एकला असा ज्ञानी योगी सर्वत्र स्वच्छंदपणे विहार करतो. त्याचे सर्वजण सर्वत्र स्वागतच करतात. तो अजात शत्रू असतो.
निस्वार्थी असल्यामुळे तो सर्वांनाच हवाहवासा असतो. त्याचे व्यक्तिमत्व दुष्टांना आणि सुष्टांना आकर्षित करणारे असते. यामुळेच तो प्रभुकार्य करू शकतो. हरिओम.